नमस्कार, जय हिंद भावांनो. एनडीए पुणे भरती 2024 तर्फा राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे या ठिकाणी 198 जागांसाठी भरती निघाली आहे. तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तर 198 जागांसाठी जे मित्रांनो ही भरती निघाली आहे, तर या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास ठेवण्यात आला आहे. तर 10वी पासवर तुम्हाला मल्टीटास्किंग या पदामध्ये फॉर्म भरता येणार आहे. तर या भरतीमध्ये मित्रांनो 14 असे वेगवेगळ्या प्रकारचे पद आहे. फायरमनचं सुद्धा यामध्ये पद आहे, पण त्यासाठी शैक्षणिक पात्रता अजूनही आली नाही आहे. तर तुमचे जे एनडीए पुणे या भरतीचे जे फॉर्म आहे हे लवकरच मित्रांनो चालू होणार आहे 1-2 दिवसामध्ये. ठीक आहे, आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख सुद्धा लवकरच येणार आहे. तर या भरतीची जी मित्रांनो जाहिरात आलेली आहे. ठीक आहे, तर या भरतीची सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहे. या भरतीमध्ये वयोमर्यादा काय, फी काय, त्याचबरोबर तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे असणार आहे, त्याचबरोबर तुमचं नोकरीचं ठिकाण काय असणार आहे, पुढची प्रोसेस काय असणार आहे, त्याचबरोबर जाहिरात सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा, एनडीए पुणे भरती 2024 राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे या ठिकाणी मित्रांनो 198 पदांसाठी ही भरती निघाली आहे. तुम्ही जर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर या भरतीमध्ये एक पद आहे मित्रांनो मल्टीटास्किंगचं. यामध्ये फक्त तुम्हाला 10वी पासवरच फॉर्म भरता येणार आहे. आणि तुमचं जर या पदामध्ये सिलेक्शन झालं मल्टीटास्किंगमध्ये तर तुम्हाला पगार यामध्ये 18,000 ते 56,900 पर्यंत तुम्हाला पगार मिळणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर वयोमर्यादा काय लागणार आहे एनडीए पुणे भरती 2024 मध्ये. तर या भरतीमध्ये वयोमर्यादा हे 18 ते 27 वर्षापर्यंत ठेवण्यात आलं आहे. तर ओपन कॅटेगरीची मुलं 18 ते 27 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. एससी एसटी कॅटेगरीची मुलं 18 ते 32 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. ओबीसी कॅटेगरीची मुलं 18 ते 30 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे. आणि फीचा जर विचार केला तर पहा, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटी विजो ओपन एसबीसी तर कोणत्याही कॅटेगरीपासून मित्रांनो फी घेतली जाणार नाही. तर या भरतीमध्ये फी नाही आहे. कोणत्याही कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फी नाही आहे. ठीक आहे, तर पहा या भरतीची जी आहे मित्रांनो फॉर्म भरण्याची तारीख जी आहे लवकरच येणार आहे. फॉर्म भरणे शेवटची तारीख जी आहे मित्रांनो या ठिकाणी दिलेली आहे. आणि लवकरच तुमचे फॉर्म भरणे चालू होणार आहे. अजून फॉर्म चालू व्हायचे आहे. ठीक आहे, तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला या भरतीबद्दल देणार आहे. आणि तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला मित्रांनो ड्युटी हे खडकवासला एनडीए पुणे या ठिकाणी मित्रांनो करावी लागणार आहे. नोकरीचं ठिकाण मित्रांनो एनडीए खडकवासला पुणे हे आहे. ठीक आहे, तर चांगली भरती निघाली मित्रांनो एनडीएची. तर महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला 10वी पासवर या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. तर या भरतीची तुम्हाला जाहिरात मी तुम्हाला दाखवून देतो. ठीक आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर हे बघू शकता तुम्ही या भरतीची जाहिरात. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एनडीए भरतीची ही सर्व जाहिरात आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता यामध्ये जे पद आहे हे 14 जे मित्रांनो वेगवेगळे पद आहे. तर पहिलं जे पद आहे ते मित्रांनो लोअर डिव्हिजन क्लर्क. यामध्ये वयोमर्यादा 18 ते 27 आहे. आणि यामध्ये पगार 19,900 ते 63,200 पर्यंत भेटणार आहे. आणि दुसरं जे पद आहे ते मित्रांनो स्टेनोग्राफर ग्रेड 2चं. तर यामध्ये वयोमर्यादा 18 ते 27 ठेवण्यात आला आणि पगार यामध्ये 25,000 ते 81,000 पर्यंत मिळणार आहे. आणि तिसरं जे पद आहे त्या ड्रॉप्समॅनचं. यामध्ये वयोमर्यादा 18 ते 27 आहे आणि पगार यामध्ये 25,500 ते 81,100 आहे. त्यानंतर सिनेमा प्रोजेक्शनिस्ट यामध्ये वयोमर्यादा 18 ते 25 आहे. त्याचबरोबर पगार यामध्ये 19,900 ते 63,000 आहे. त्याचबरोबर तुम्ही जागा बघू शकता कॅटेगरीनुसार. त्यानंतर जे पद आहे कंपोजिशन कम प्रिंटर. तर यामध्ये 18 ते 25 पर्यंत एज लिमिट ठेवण्यात आला आणि पगार यामध्ये 19,900 ते 63,200 पर्यंत मिळणार आहे. त्यानंतर सिव्हिलियन मोटर ड्रायव्हरचं जे पद आहे यामध्ये वयोमर्यादा 18 ते 27 आहे. पगार 19,900 ते 63,200 पर्यंत आहे. त्यानंतर कार्पेंटर जे पद आहे त्यामध्ये 18 ते 25 पर्यंत वयोमर्यादा आणि पगार यामध्ये 19,900 ते 63,200 पर्यंत भेटणार आहे. त्यानंतर फायरमॅनचं जे पद आहे यामध्ये वयोमर्यादा 18 ते 27 आहे आणि पगार यामध्ये 19,900 ते 63,200 पर्यंत भेटणार आहे. त्यानंतर टी ए बेकर कॉन्फेशनर यामध्ये वयोमर्यादा 18 ते 25 ठेवण्यात आला आहे. पगार 18,000 ते 56,900 पर्यंत ठेवण्यात आले. आणि जे 11वं पद आहे ते मित्रांनो टी ए सायकल रिपेयर. तर यामध्ये 18 ते 25 पर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आली. आणि यामध्ये सूट भेटणार आहे. एस सी एस टी कॅटेगरीच्या मुलांना 5 वर्ष सूट आहे. ओबीसी कॅटेगरीच्या मुलांना 3 वर्षे सूट आहे. ठीक आहे, त्यानंतर पगार 18,000 ते 56,900 मिळणार आहे. आणि 12वं जे पद आहे ते टी ए पेंटिंग
मशीन ऑपरेटर, तर यामध्ये वयोमर्यादा 18 ते 25 ठेवण्यात आला आहे. पगार 18,000 ते 56,900 पर्यंत. त्यानंतर 13वं जे पद आहे ते आहे TA बुक रिपेअर, तर यामध्ये वयोमर्यादा 18 ते 25 आहे. पगार 18,000 ते 56,900 आहे. त्यानंतर मल्टीटास्किंगचं तुम्ही यामध्ये पद बघू शकता आणि जास्त जागा ह्या मल्टीटास्किंगच्याच आहे, म्हणजे 151 टोटल जागा या ठिकाणी. आणि मल्टीटास्किंगमध्ये वयोमर्यादा 18 ते 25 आहे आणि पगार यामध्ये 18,000 ते 56,900 आहे. आणि SC/ST कॅटेगरीची मुलं 18 ते 30 पर्यंत मल्टीटास्किंगमध्ये फॉर्म भरू शकणार आहे. OBC कॅटेगरीची मुलं 18 ते 28 आणि ओपन कॅटेगरीचे मुलं 18 ते 25 पर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. ठीक आहे. तर या भरती हे जे पद आहे 14वं मल्टीटास्किंगचं, तर यामध्ये 10वी पासवरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे. तर टोटल 198 जागांसाठी ही भरती निघाली आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे सर्व जाहिरात आहे. तर 10वी पासवरच तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे. तर फायरमॅनचं अजूनही मित्रांनो या ठिकाणी आलेलं नाही. ठीक आहे. त्यानंतर फॉर्म भरण्याची तारीखसुद्धा आली नाही आहे. तर लवकरच या भरतीचे फॉर्म चालू होणार आहे. तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि या भरतीमध्ये मित्रांनो काय असं सिलेक्शन प्रोसेसचं काय दिलं नाही, म्हणजे की बा यामध्ये लेखी परीक्षा असणार, तर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम वगैरे काय असणार आहे. तर कारण की तुम्ही जाहिरात तुम्ही बघू शकता, फक्त एवढीच जाहिरात आहे. मला तर वाटतं अजूनही फुल जाहिरात जे या भरतीची आली नाही. आणि फुल जाहिरात जेव्हा येणार आहे तर त्यामध्ये सर्वच राहते, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, त्याचबरोबर काय काय यामध्ये उंची किती आहे, त्याचबरोबर छाती किती आहे, तर सर्वच माहिती असते मित्रांनो फुल जाहिरातमध्ये. तर या जाहिरातमध्ये जे मित्रांनो लेखी परीक्षेचा कुठेही मित्रांनो या ठिकाणी समाविष्ट केला नाही आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. या NDA पुणे भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी मित्रांनो इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय